बहुचर्चित मुंबईतील सागरी किनारा प्रकल्प म्हणजे कोस्टल रोड प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी येणार आहेत। नरिमन पॉइंट ते वरळी सिलिंग इथपर्यंत पहिला टप्पा जो आहे तो टप्पा कोस्टल रोडचा आहे आणि याचीच पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रियदर्शनी पार्क या ठिकाणी येणार आहेत। आपल्याला समोर जो कोस्टल रोड दिसतोय प्रियदर्शनी पार्क पासून ते गिरगाव चौपाटी इथपर्यंत एक महाकाय बोगदा जो आहे तो 2 किलोमीटरचा आहे आणि त्याची देखील पाहणी जी आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करणार आहेत। काल आपण जर पाहायला गेलं तर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी MTHL जो शिवडी नावाशेवा ब्रिज आहे त्याची देखील पाहणी केली होती। नंतर कोस्टल रोडची पाहणी करण्यासाठी आज पोहोचणार आहेत। एकूण कोस्टल रोडचं काम जे आहे ते 83.67% पूर्ण काम जे आहे ते काम झालेलं आहे आणि पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे, कारण की वाहतूक कोंडी असेल किंवा इतर वाहतूक कोंडीच्या समस्या असतील त्यापासून दिलासा जो आहे तो मुंबईकर नागरिकांना मिळणार आहे। त्याच्यामुळे पहिला टप्पा जो आहे तो नरिमन पॉइंट ते वरळी सिलिंग पर्यंत असणार आहे, दुसरा टप्पा वरळी सिलिंग ते कांदिवली पर्यंत असणार आहे। परंतु पहिल्या टप्प्याचं काम जे आहे ते 83.67% झालेलं आहे, परंतु दुसऱ्या टप्प्याचं अजूनपर्यंत काम सुरू झालेलं नाही। त्यामुळे पहिल्या टप्प्याच्या पहिल्या लेनचं केव्हा उद्घाटन होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन आदिलसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।